जालन्यात वधूवर पक्षात नवरदेवाचा बूट लपवण्याच्या कारणावरून लग्न मंडपात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली। अंबड तालुक्यातील नांदी गावात हा प्रकार घडलाय। नवरदेव आणि नवरीकडील मंडळींमध्ये आधी शाब्दिक वाद झाला, त्यानंतर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। चौकशीनंतर संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोडके यांनी दिली आहे। अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही। पोलिसांनी अंबड हद्दीमध्ये मौजे नादी या गावात लग्न समारंभामध्ये नवरा आणि नवरीच्या बूट चोरण्यावरून वाद झाला होता। त्या दोन्ही गटामध्ये हाणामारी झाली होती। त्याप्रमाणे पोलिसांनी अंबड येथे गुन्हा दाखल आहे। गुन्ह्याचा तपास चालू असून चौकशी अंती सर्व संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे। कुठली घटना आहे सर ही? मौजे नादी गावामध्ये झालेली घटना आहे। नवरा आणि नवरीचा बूट चोरण्याच्या या किरकोळ कारणावरून दोन्ही गटामध्ये वाद झाले होते। बूट वगैरे जप्त केलेला आहे का त्यामध्ये काही? आणखीन जप्त नाही झालेला, तपास चालू आहे। संबंधित तक्रारदारांनी सोने सुद्धा चोरी केल्याचा आरोप संबंधित केलेला आहे। तक्रारदाराने आरोप केलेला आहे। चौकशी अंती जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई होईल। कोणाला काही ताब्यात घेतलं की या संदर्भात काही? अद्याप नाही। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 च्या टी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यात आज इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झालाय। यामध्ये चोपडा शहरातील विवेकानंद विद्यालयाची विद्यार्थिनी स्वरा हरताळकर हिनं 100% गुण मिळवत चोपडा तालुक्यात तसंच विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावलाय। विवेकानंद विद्यालयाचा यंदाचा निकाल 99.28% लागलाय। यामध्ये 23 विद्यार्थिनींनी 90%पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेत। विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षाच्या कालावधीत 100% गुण मिळवणारी स्वरा हरताळकर ही विद्यालयातील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे। स्वरानं मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तसंच नातेवाईकांकडून शेजाऱ्यांकडून सर्वत्र तिचं कौतुक केलं जाते। या वर्षाचा निकाल लागला। निकाल अतिशय उत्कृष्ट लागला आणि गेल्या 30 वर्षापासूनची परंपरा कायम विद्यालयाने राखली आहे। जवळजवळ 139 विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होते आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झालेले आहेत। यामध्ये स्वरा विनीत हरताळकर, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विकास हरताळकर यांची नात ही 100% गुण मिळवून तालुक्यातून आणि विद्यालयातून प्रथम आली। जवळजवळ 90%च्या वरती 23 विद्यार्थी आपल्या शाळेतून हे उत्तीर्ण झालेले आहेत। सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। यामागे शाळेचे सगळे विश्वस्त, सगळे संस्थाचालक यांचं खूप प्रेरणा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना मिळत असते आणि खरोखर यामुळेच शिक्षक अतिशय उत्कृष्ट असं काम करू शकतात की ज्यामधून विद्यार्थ्याचं यश हे ते विद्यार्थी यश शिखरावर पोहोचतात असं मी म्हणेन। आणि आज त्याची प्रचिती आपल्याला आली, कारण शाळेच्या संपूर्ण 30 वर्षाच्या इतिहासामध्ये 100 पैकी 100 गुण अजून कोणत्याही विद्यार्थ्याला मिळालेले नव्हते। खरोखर स्वरा विनीत हरताळकर, आमची स्वरा अतिशय उत्कृष्ट तिने वर्षभर अभ्यास केला। आज शालांत परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आणि निकाल हाती लागल्यानंतर सर्वप्रथम खूप आनंद आम्हाला झाला, कारण शाळेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 100% गुण हे एका विद्यार्थिनीला प्राप्त झालेले आहेत। आमच्या विद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विकास हरताळकर यांची नात आणि माननीय डॉक्टर विनीतदादा आणि माननीय डॉक्टर नीताताई यांची सुकन्या स्वरा विनीत हरताळकर हिला 100%पैकी 100% गुण मिळालेले आहेत। आणि विशेष आनंदाची गोष्ट की ती पहिल्या इयत्तेपासून ते 10व्या इयत्तेपर्यंत आपला प्रथम क्रमांक या विद्यार्थिनीने जाऊ दिला नाही। आज शाळेला खूप या विद्यार्थ्यांवर अभिमान आहे की शाळेचा निकालही 99.28% इतका लागलेला आहे। तर सर्वच विद्यार्थ्यांचं आम्ही मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो।